नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। वेळावत रस्त्यावर बिबट्याचा थरार, पोल्ट्री फार्मवरील पारडू ठार। वनविभागाकडून पंचनामा पूर्ण। दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, शहादा तालुक्यातील बोरद परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून वेळावत रस्त्यावरील एका पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला चढवला। या हल्ल्यात एका पारडूचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। बोरद येथील शेतकरी जुल्फेकार याकूब तेली यांचा वेळावत तालुका शहादा रस्त्यावर पोल्ट्री फार्म आहे। गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे आपली म्हैस आणि पारडू पोल्ट्री फार्मजवळ सुरक्षित ठिकाणी बांधले होते। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पारडूवर हल्ला चढवला। बिबट्याचा हल्ला इतका भीषण होता की यात पारडूचा जागीच मृत्यू झाला। दिनांक 1 मे रोजी सकाळी शेतमालक जुल्फेकार तेली हे नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले असता त्यांना पारडू मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। बिबट्याने शिकार केल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली। घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकारी अपर्णा लोहार यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी मृत पारडूचा आणि परिसराचा सविस्तर पंचनामा केला आहे। या घटनेमुळे शेतकरी जुल्फेकार तेली यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे। वेळावत आणि बोरद परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या खुणा उमटत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।